जय शिवराय मित्रांनो, स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महा अपडेट या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, तुम्ही थंबनेलवरून लक्षात आणलंच असेल की नमो शेतकरी योजनेचा 8वा जो हप्ता आहे तो आता वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे आणि याचा शासन निर्णय म्हणजे GR सुद्धा प्राप्त झालेला आहे. आज 16 मार्च 2026 रोजी हा जो हप्ता आहे मित्रांनो, 8वा हप्ता आहे या योजना सुरू झाल्यापासूनचा. आणि मित्रांनो, हा जो हप्ता आहे म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील 2025 मधीलच हा 8वा हप्त्याचं वितरण आता मार्च महिन्यामध्ये वितरित होणार आहे मित्रांनो. पुढील ह्या 2-3 दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये लवकरच हा 2,000 रुपयाचा हा हप्ता जमा होणार आहे आणि योजना सुरू झाल्यापासूनचा हा 8वा हप्ता आहे. जसे PM किसान योजनेचा 22वा हप्ता आता वितरित झालेला आहे मित्रांनो, तसाच हा 8वा हप्ता आता लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या शासन निर्णयामध्ये काय माहिती आहे तर जाणून घेणार आहोत. 1774 कोटी रुपयाचा हा निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे आणि लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तसेच आपण या चॅनलवर जर नवीन आलेले असाल तर चॅनलला जर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका. चला तर वळूया आजच्या आपल्या या 8व्या हप्त्याचं काय अपडेट आहे याकडे. राहा सोबत सदैव महा अपडेट सोबत. चला तर वळूया आजच्या आपल्या अपडेटकडे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 8व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी 1774 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. आणि हा GR जो आहे कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास व्यवसाय मत्स्य व्यवसाय विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण बघू शकता, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी 6,000 रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6,000 इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविण्यासंदर्भात येथील शासन निर्णयाने तसंच राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य एकूण 2 खाती उघडण्यात आले आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा, पाचवा, 6वा तसेच 7वा हप्ता वितरित करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या PM किसान योजनेचा 21वा हप्ता 19/11 रोजी वितरित केला असून त्या अनुषंगाने 2025-26 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखा शीर्षक अंतर्गत मंजूर तरतुदीमध्ये प्रस्तुत योजनेअंतर्गत 8व्या हप्त्याचा माहे ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे. तर 21व्या हप्त्याच्या FTO दाटाच्या अनुषंगाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 8व्या हप्त्यावेळी देय लाभ नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत PFMS रजिस्ट्रेशन पेंडिंग बेनिफिशरी आधार ड्यू सीडेड बेनिफिशरी याकरिता निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. त्या अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचा माहे पण ऑगस्ट नोव्हेंबर 2025 पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1774 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. तर मित्रांनो, हा निधी लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर भेटू आजच्या नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.